Hello student, last session now we have studied the working mechanism of heart. आपण जे हार्टचं वर्किंगचं मेकॅनिझम आहे ते आपण मागच्या पिरियडला मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. नाव टुडे वी विल डिस्कस द ब्लड व्हेसल्स. त्या अगोदर आपण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगायचं आहे, ज्यामुळे 12वीचे बायोलॉजीचे जेवढे काही चॅप्टरचे व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत आणि करणार आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्याचा स्टडी करू शकता. पाहू आपण आज डिफरंट टाइप्स ऑफ दी ब्लड व्हेसल्स. Now there are three main types of blood vessels in the circulatory system. 3 प्रमुख ब्लड व्हेसल्स राहतात आहे. त्या कोणत्या आहेत? त्यामध्ये येथे आहे आर्टरीज, दुसरी आहे व्हेन्स आणि तिसरी आहे capillaries. Yes, what are the types of these blood vessels? There are 3 main types of blood vessels: arteries, second veins आणि नंतर capillaries. हे 3 प्रकारच्या ब्लड व्हेसल्स आहे. पाहू आपण आर्टरीज. आर्टरीज काय? Now the arteries are the blood vessels which carry the blood from heart to the different parts of the body or different organs of the body. कशाला म्हणायचं arteries? Arteries are the blood vessels now which carry the blood from heart. म्हणजे हार्ट कडून ब्लड कॅरी करते टुवर्ड्स द डिफरंट parts of the body म्हणा किंवा different organs of the body. Then the arteries are generally thin walled. कशा राहतात arteries? thin walled राहतात आहे. नंतर arteries which generally carry the oxygenated blood. काय करतात आहे? The artery which carry always the oxygenated blood except pulmonary artery. त्याच्यामध्ये pulmonary artery आहे. Yes, the pulmonary artery which carry the deoxygenated blood. कोणती आहे? pulmonary artery आहे ते कोणत्या प्रकारचं ब्लड कॅरी करते आहे? deoxygenated blood. Then the arteries जे आहेत ears of artery, now generally they do not have the walls किंवा they divide of the walls. याच्यामध्ये walls नसतात आहे. Now through the arteries the blood flow rapidly किंवा fast and with a great pressure. जे आर्टरीमधून जे ब्लड फ्लो होते आहे ते कसं होते आहे? फास्ट होते आहे, रॅपिडली होते आहे आणि विथ ए ग्रेट प्रेशर, विथ ए हाय प्रेशरनी ब्लड काय होते आहे? फ्लो होते याच्यामधून. देन इन द आर्टरी द ल्युमेन इज जनरली स्मॉल और नॅरो. म्हणजे साधारणतः याच्यामध्ये जो ल्युमेन राहते आहे, ल्युमेन मीन्स दॅट इज द स्पेस. The space within the artery, space within the veins, that is called as the lumen. आणि तो ल्युमेन आहे जो स्पेस आहे तो आर्टरीमध्ये कमी राहतो आहे ॲज कम्पेअर टू पाहत आपण या व्हेनच्या ह्याच्यामध्ये जो ल्युमेन आहे स्पेस जनरली कमी राहतो आहे या आर्टरीमध्ये. आणि त्याची जे वॉल आहे जे जनरली द मिडल वॉल जे आहे ट्युनिका मेडिया, नाव दे हॅव द थिकर as compared to the tunica media of the veins. म्हणजे याची जे मधली
वॉल आहे आर्टरीजची, ट्युनिका मीडिया हे या व्हेन्सच्या मीडियापेक्षा कशी राहते, जाड राहते. आणि म्हणूनच ड्यू टू द मोर मस्क्युलर अँड मोर थिकर, नाव इट मेक्स द आर्टेरियल वॉल पल्सेस्टाईल. म्हणूनच ते वॉल्स कशी बनते, पल्सेस्टाईल बनते आहे. नाव दॅट इज द टीएस ऑफ आर्टरी. त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स आहे. जसं आपण पाहिलो आहे की दीज टीएस ऑफ आर्टरी नाव जनरली दे आर डीपली सिच्युएटेड. म्हणजे जे आहेत त्या बॉडीमध्ये द आर्टरीज आर डीपली सिच्युएटेड इन द बॉडी. बॉडीमध्ये डीपली सिच्युएटेड राहतात आहे. एक्सेप्ट काही आर्टरीज असे आहेत जसं ब्रॅकियल्स आहे, फिमोरल्स आहे, रेडियल्स आहे. नाउ दीज आर द आर्टरी. रेडियल्स आहे, रेडियल आपल्या रिस्ट रिजनमध्ये मनगटामध्ये राहतात आहे. ब्रॅकियल अप्पर आर्ममध्ये राहतात आहे. फिमोरल्स स्टार्ट फ्रॉम लोअर ॲबडॉमेन अँड नाउ द विदिन द थाय रिजन. नाउ दीज आर्टरीज generally all the arteries they are deeply situated except radial, brachial and femoral. Now these arteries they are superficially located. Remember that always. Now these arteries now they are superficially located. Now histologically जर आपण पाहिलं त्याचं स्ट्रक्चर, histologically the tiers of artery which show the three layers, तीन layers राहतात आहे. The outermost layer that is called as tunica externa, then middle layer that is called as tunica media, याला tunica adventiae म्हणतात आहे. then inner layer that is called as the tunica interna. जे काय राहते आहे. now the histologically किंवा tiers of artery show three layers which are these: outer layer that is called as tunica externa. Now it is tough, it is thick, tough and made up of collagen fiber. कशी राहते tunica externa? It is thick राहते आहे, tough राहते आहे आणि कशाची बनलेली राहते आहे, कोलेजन फायबरची बनलेली राहते आहे. Tunica media, now it is the middle layer. Again it is more thicker than the veins. Comparatively पाहिलं तर हे जास्त थिकर आहे याच्यापेक्षा. and now it is made up of or it forms from the smooth muscle fiber and elastic fiber. कशापासून बनलेली आहे, स्मूथ मसल फायबर अँड इलास्टिक फायबरची बनलेली आहे. अँड मगाशी सांगितलं ड्यू टू द मोर मस्क्युलर अँड मोर थिक, नाव इट मेक्स द आर्टेरियल वॉल पल्सेस्टाईल बनवते आहे. देन inner layer that is called as the tunica interna. Now it is formed of a single layer of flat endothelial cells. कशाची बनलेली आहे, a single layer of flat the endothelial cells ची बनलेली आहे. हे जे आहे tunica interna. Now that is the characteristics of the transverse section of artery. आपण द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ व्हेन. व्हेन्स कशाला म्हणतात आहे, यस व्हेन्स आर जनरली, यस व्हॉट, द व्हेन्स आर द ब्लड वेसल्स विच कॅरी द ब्लड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी टुवर्ड्स द हार्ट. म्हणजे काय करतात ह्या ज्या व्हेन्स आहेत, now which collect the blood from different parts of the body and carry it towards the heart. हार्ट कडे घेऊन जातात आहे. व्हेन्स आर जनरली थिन वॉल. जसे आपण पाहिलं आहे की आर्टरीज आर थिक वॉल, हे कसे आहे, थिन वॉल्स आहे. नाव द व्हेन्स कॅरी द deoxygenated blood. जे जनरली all the veins which carry the deoxygenated blood except pulmonary veins. कोणत्या, except
pulmonary veins. Now these pulmonary veins which carry the oxygenated blood, म्हणजे pulmonary veins असे आहेत की त्या कोणतं ब्लड कॅरी करतात आहे, विच कुठून घेऊन येतात आहे, लंग्स कडून, आणि कोणतं ब्लड ऑक्सिजनेटेड. रिमेनिंग all the veins which carry the deoxygenated blood. Remember that always, the pulmonary veins which carry the oxygenated blood, and generally normally all the veins which carry the deoxygenated blood. Then now the veins which show the semilunar walls, याच्यामध्ये वॉल्स अब्सेंट राहतात आहे. नाउ विद इन द वेन्स द प्रेझेन्स ऑफ वॉल्स राहतात आहे विच प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड. काय करतात ते, विच प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड. देन द व्हेन्स विच कंटेन ए वाईट ल्युमेन, याच्यामध्ये कसा होता, नॅरो ल्युमेन होता आहे, याच्यामध्ये विच कंटेन द वाईट ल्युमेन. ल्युमेन मीन्स द स्पेस, मग असं सांगितलं तुम्हाला. देन द ब्लड फ्लो थ्रू द व्हेन इज जनरली विथ द लो प्रेशर. जसं याच्यामध्ये जे ब्लड फ्लो होते आहे ग्रेट प्रेशरने होते आहे, रॅपिडली होते आहे. याच्यामध्ये द ब्लड जनरली विच फ्लो स्लो अँड जनरली विथ द लो प्रेशर याच्यामधून होते आहे, टीएस ऑफ व्हेन्समधून. नाव दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीएस ऑफ व्हेन. पण एक व्हेन्स अशी आहे दॅट इज हेपॅटिक पोर्टल व्हेन. पोर्टल व्हेन म्हणतात आहे, हेपॅटिक पोर्टल व्हेन. यस, दिस हेपॅटिक पोर्टल व्हेन इज डिफर फ्रॉम द अदर व्हेन्स. ही बाकीच्या व्हेन्सपेक्षा थोडी वेगळी आहे. कशाला म्हणतात आहे हेपॅटिक पोर्टल व्हेन? हेपॅटिक पोर्टल व्हेन दॅट इज द capillaries now which is start as a one organ and now the branches capillaries into the some intermediate organ that is for example liver. What is hepatic portal vein? The hepatic portal vein, that means the veins जे आहेत, now hepatic portal veins is differ from the other veins. म्हणजे ते काय होतं आहे, now the which capillary start as a one organ, एकापासून स्टार्ट होते, and now the branches capillaries into the intermediate organ. Now example the liver, that is the hepatic portal vein. Then histologically आपण जर पाहिलं, histologically again the wall of veins now which is differentiated into तीन लेयर्स बनलेला आहे. आउटर लेयर ट्यूनिका एक्सटर्ना, मिडल लेयर ट्यूनिका मीडिया अँड इनर लेयर दॅट इज कॉल्ड एज द ट्यूनिका इंटरना. नाउ जनरली जो ट्यूनिका मीडिया आहे व्हेनचा, द कंपॅरेटिव्हली द ट्यूनिका मीडिया इज मोर थिनर दॅन द ट्यूनिका मीडिया ऑफ द आर्टरी. म्हणजे याच्या ट्यूनिका मीडिया आर्टरीच्या ट्यूनिका मीडियापेक्षा हा कसा आहे, थिन आहे, हा थिकर्स आहे, एवढा फरक आहे. रिमेनिंग स्ट्रक्चर जे आहे, नाउ द रिमेनिंग स्ट्रक्चर विल बी सेम, त्याचं स्ट्रक्चर सेम राहते. नाउ दॅट इज द टीएस ऑफ व्हेन्स. वन्स अगेन डिफरन्स पाहू आपण त्याच्यामधले. नाउ द ब्लड व्हेसल्स. Now there are three main types of blood vessel. कोणते आहेत? आर्टरीज आहे, व्हेन्स आहे, आणि तिसरी आहे कॅपिलरीज. कोणते आहेत? कॅपिलरीज. नाउ व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन द आर्टरीज अँड व्हेन? एक एक डिफरन्स पाहू आपण. पहिला, द आर्टरीज आर द जनरली कशा आहेत त्या, थिक वॉल. व्हेन्स आर जनरली थिन वॉल. दुसरा कशाला म्हणायचं, आर्टरी. आर्टरीज कॅरी द ब्लड फ्रॉम हार्ट टू द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. व्हेन्स काय करते, व्हेन्स कॅरी द ब्लड
from different parts of the body towards the heart. Then artery कोणत्या प्रकारचं ब्लड कॅरी करते? आर्टरी कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी सोडून सर्व आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड करतात आहे. पल्मोनरी आर्टरी कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड. व्हेनचं कसं आहे? टीएस ऑफ व्हेन्स which carry the which carry the deoxygenated blood except pulmonary veins. Pulmonary veins कोणतं ब्लड कॅरी करते? which carry the generally oxygenated blood. नंतर generally now the in arteries the valves are absent. Now in veins the valves are present. Then in artery the lumen is small. Now in tiers of veins the lumen is wide or large. Then in tiers of arteries the blood flow rapidly and with a great pressure. Now in case of veins the blood which flow with a slow pressure. याच्यामधून ब्लड प्रेशर्स होते. Then the tunica media wall have the more thicker as compared to the tiers of veins. Now that is the structure and functions of tiers, artery and tiers of veins. और तीसरा capillaries. Yes, capillaries. Capillaries. What are these capillaries? Now capillaries are the generally capillaries are network of a minute blood vessel. What are these? Capillaries का है? Capillaries are the generally a thin walled minute blood capillaries. Then these capillaries now which is form a single layer of flat squamous epithelial cell. कशाची बनलेली आहे? Now the generally capillaries which forms a single layer of these flat squamous epithelial cells त्यालाच आपण म्हणतो आहे endothelial cells जे एकची बनलेली आहे. Now these capillaries wall we show the endothelial pore. याच्यामध्ये मधामध्ये काय दिसतात आपल्याला? endothelial pore दिसतात आहे. कशामध्ये? या वॉलच्या मध्ये. सपोज these are the pores, endothelial pores, and now through which endothelial pores the WBC, white blood corpuscles, now they can easily pass, and now this process is called as diapedesis. म्हणजे या पोर्स मधून या कॅपिलरीज मधून काय होतात आहे? WBC बाहेर येतात आहे ड्यू टू द अमिबॉइड मुवमेंट मुळे ते बाहेर येतात आहे आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? द diapedesis असं म्हणतोय. Now what are the functions of these capillaries? The exchange of material takes place. म्हणजे जे मटेरियल जे न्यूट्रिएंट्स आहेत जे काही असेल सर्व त्याच्यामध्ये इसेन्शियल फूड मटेरियल्स आहेत जे काही ट्रान्सफर होते आहे ब्लड आणि बॉडीच्या सेल्समध्ये ते कशामधून होते? या कॅपिलरीज मधून होते. दॅट मीन्स इट हेल्प्स द एक्सचेंज ऑफ मटेरियल. नाउ दॅट इज द capillaries. Is it clear? Then अजून एक वेळ इकडे पाहायचं आहे the tiers of artery. Tiers of artery which divides and redivides to form the arteriole. करायचं to form the arterioles. Now here the venules. Venules means a small veins. These venules join to form capillaries, and capillaries which joins
to form the veins. Kara te artery divide and redivide to form the number of branches, and these branches are called as the arterioles. इकडे व्हेन्स करा त्या व्हेन्यूल्स म्हणजे या कॅपिलरीजचे पुन्हा स्मॉल होतात आहे, अँड व्हेन्यूल दॅट इज द स्मॉल veins म्हणा त्याला. Now we join to form the capillaries, and capillaries join to form the veins. Now that is the structure and functions of different types of the blood vessel. The remaining part will be discussed now next video.